2014 साली मोदी सरकार सत्तेत आलं। तेव्हापासून नक्षलवाद संपवण्यासाठी मोदी सरकारनं निर्णायक पावलं उचलली। केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी एकामागोमाग एक जोरदार ऑपरेशन राबवत नक्षलवाद्यांविरोधात मोठं यश मिळवलं। ऑपरेशन संकल्प, ऑपरेशन कगार, ऑपरेशन कुरेगुट्टा आणि ऑपरेशन चौथा या कारवायांनी नक्षल चळवळींची कंबर मोडली। या कारवायांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी तडाखेबंद कारवाई करत नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरलं। अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून शेकडोंचा खात्मा करण्यात आला। या अभियानांतर्गत तब्बल 214 नक्षल अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आणि हत्यार बनवणाऱ्या 3 ठिकाणांना पूर्णपणे नेस्ताभूत करण्यात आलं। या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटके, देशी बनावटीची शस्त्र आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं। विशेष म्हणजे छत्तीसगडमधील कुरेगुट्टा जंगलात जिथं पूर्वी लाल सलामाच्या घोषणा दिल्या जात होत्या, तिथं पहिल्यांदाच भारतीय तिरंगा झेंडा फडकवण्यात आला। सुरक्षा दलांच्या या सर्जिकल कारवायांमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसलाय। मोदी सरकारनं नक्षलवाद कोणत्याही परिस्थितीत संपवायचाच या उद्देशानं कठोर निर्णय घेतलेत। यात अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। यामुळे येत्या काही महिन्यात देशातून नक्षलवाद समूळ नष्ट होण्याची आशा वाढलेली आहे।